इतिहास मॅटर्स तर्फे वेगवेगळे अभ्यास दौरे आता सतत लोकांसाठी येणार आहेत आणि त्याच्यात असाच एक आगळा वेगळा अभ्यास दौरा म्हणजे भाटे टू पूर्णगड. आता भाटे टू पूर्णगड जात असताना काही आधुनिक, काही मध्ययुगीन आणि काही प्राचीन गोष्टी पण बघायला मिळतात. काही देवळं आहेत, काही मूर्ती आहेत, काही अशा गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास खरंच केला तर एक वेगळ्या प्रकारे, वेगळ्या अनुषंगाने आपल्याला इतिहास दिसतो. तर असं म्हटलं की आपण काही निवडक लोक घेऊन तिकडे जावं, तिकडे थोडी माहिती सांगावी, ज्याप्रमाणे थोडीशी माहिती तुम्हाला पण यूट्यूबवर सांगता येईल आणि मग त्याच्यानंतर एक फुल फ्लेज भाटे टू पूर्णगड हा एक आपल्याला अभ्यास दौरा, एक वारसा सहल घेता येईल. आणि म्हणून एक छोटासा प्रयत्न तुम्हाला इथे मी पुढे सादर करतो. हा पूर्ण अभ्यास दौरा आहे असं समजू नका, त्याच्यातले काही थोडे थोडे महत्त्वाचे क्लिप्स आहेत. पण तुम्हाला जर अशा ऐतिहासिक वारसा सहलीला भेट द्यायची असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही आमच्या इतिहास मॅटर्स कम्युनिटी ग्रुपला जॉईनही होऊ शकता. सतत कोकणात वेगवेगळे अभ्यास दौरे इतिहास मॅटर्सतर्फे होणार आहेत, त्याला तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. नमस्कार, मी राधेय आणि इतिहास मॅटर्सच्या ऐतिहासिक वारसा सहलीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार, आज आपण वारसा सहलीसाठी आलोय. इथून रत्नागिरीवरनं येतो. भाटे ब्रिज क्रॉस केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे आणि पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे झरीविनायक मंदिर. गॅझेटियरमध्ये पण ह्याचे उल्लेख आहेत. खूप आधी जसं झरीविनायक मंदिर होतं तर तसं केलेलं नाही आहे, पूर्ण त्याचं स्थापत्यशास्त्र बदललेलं आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, थोडं दक्षिण परंपरेतले जे देवळं आहेत तसं साधारण याचं स्ट्रक्चर आहे, पण काही गोष्टी सेम आहेत. पण मग झरीविनायकचा इतिहास काय तो पहिला आपण जाणून घेऊ आणि तो जाणून घेतला की मग आपण इकडून वरती असे जाणार आहोत आणि वरती गेल्यानंतर मग पूर्णगडपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ज्या बघायच्या आहेत त्या आपण बघणार आहोत. वारसा सहल ही जी होणार आहे ती पूर्ण एन्जॉयमेंटची आहे. अनेक प्रश्न मनात येतील, त्या सगळ्यांचं निरसन करायचा प्रयत्न केला जाईल. पण एक लक्षात ठेवा की पहिल्यांदी असं रत्नागिरीत काहीतरी घडतंय, अशी वारसा सहल घेतली गेलेली नाहीये. आपण जेव्हा इतिहास म्हणतो तेव्हा तो मध्ययुगीन, प्राचीन असा कुठला तरी इतिहास बघितला जातो, पण अगदी आत्तापासून 200 वर्षापूर्वी पण काहीतरी इतिहास घडला, काही गोष्टी घडल्या. आणि कधी कधी अशा गोष्टीही असतात की ज्याचा आपल्यालाच अचंबा वाटतो की अरे, मी 10 मिनिटावर राहतोय तरीही मी या ठिकाणी आलो नाही, कधी त्याप्रमाणे बघितलं नाही. आणि मग अनवट भटकंतीला एक मजा येते, ती मजा आज आपण सगळे घेणार आहोत. चला आता पहिलं झरीविनायक आणि मग नंतर पुढे. आता आपण तो पठार चढल्यानंतर जेव्हा आपण पूर्णगडकडे जातो तेव्हा आपल्याला अशी भग्नावस्थेतल्या काही गोष्टी दिसतात. आता आपण फणसोप कसोप हायस्कूल जे आहे त्याच्या अपोजिट साईडला तिथे तुम्हाला एक भग्नावस्थेतली ती वास्तू दिसते, ती धर्मशाळा आहे. आता धर्मशाळेचं काम काय होतं तर लोक जेव्हा इकडून ये जा करतात तेव्हा त्यांना विश्रांतीची जागा म्हणून धर्मशाळा स्थापन केलेली होती. अशा धर्मशाळा साधारण 3 ते 4 होत्या असं म्हणतात. आत्ता व्यवस्थित असलेली धर्मशाळा एकच आहे आणि ही भग्नावस्थेतली आहे. पण मग धर्मशाळा असेल तर फक्त काही विश्रांती घ्यायची असं नाही, तर एक पाण्याची नियमित सोय व्हायला हवी आणि तिथे कोणीही माणूस असेल तर त्याला पाणी मिळावं ह्या उद्देशाने पण धर्मशाळा आणि त्याच्या बाजूला एक बारव खोदलेली असायची. तर ती बारव सुद्धा आपल्याला पुढे दिसते. टिपिकल एका विशिष्ट आकारातली बारव आहे. जे बारवचे अभ्यासक आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बारावांचा ज्यांनी अभ्यास केला त्यांचं म्हणणं असं आहे की ही बारव ही साधारण ब्रिटिश काळातली आहे. ब्रिटिश काळात पाण्याची सोय व्हावी आणि व्यापार सुरळीत व्हावा, व्यापारासाठी लोकांना सुकर वातावरण मिळावं. ब्रिटिश काळात जो व्यापार चालू होत होता इथून आणि त्या व्यापारावर नियंत्रण ठेवताना सुद्धा अशी धर्मशाळा उपयोगी पडायची. आणि त्याबरोबर सतत 24 तास 365 दिवस पाण्याचा स्रोत म्हणून इथे बारव केलेली आहे. वॉटर मॅनेजमेंट आणि प्लस ट्रेड पॉलिसीज ह्याचं एक छान उदाहरण आपल्याला इथे दिसतं आणि ते इथे आपल्याला आहे. बारवांची अधिक माहिती आपण अनेक लोकांकडनं नंतर पुढे समजून घेऊच. पण मग ती धर्मशाळा कशी असेल आणि तेव्हा ती कशी दिसत असावी, तर ही भग्नावस्थेतली आहे पण एक सुस्थितीतली धर्मशाळा आपल्याला पुढे जाताना दिसते. तिथे आपण मुद्दाम थांबू आणि अशा बारव अनेक पुढे ठिकाणी काही आहेत तर त्या बारव सुद्धा बघू.
आता आपण वडपिंपळ पाराच्या इथे आहोत. झरी विनायक नंतर आपण जो पूर्ण चढ चढतो आणि त्या ज्या पठारावर येतो त्या पठारावरनं पूर्णगडला जाताना हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. येता जाता अनेक लोक बघतात ह्याला, पण बघितल्यानंतर याचं महत्त्व समजत नाही. खूप लोक याला महापुरुषाचं स्थान म्हणतात. खूप लोक मे महिन्यात याची पूजा करतात. इथे एक विशिष्ट विधी पण होतात. अनेक लोक दिवाबत्तीची सोय सुद्धा या ठिकाणी करतात. आता लक्षात घ्या, बेसिकली तुम्ही जर बघितलं तर एकच पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्या वडाचं झाड आहे आणि त्याच्या आजूबाजूला सगळा परिसर आहे. काही धर्मशाळेचे अवशेष सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत आणि 2 चबुतरे आहेत, म्हणजे बसायची ठिकाणं आहेत. आत्ता जो इथे जुना व्यापार चालत होता, तर त्या व्यापारातनं जी लोक पूर्णगडवरनं अगदी रत्नागिरीपर्यंत जायची, भाटे गावात जायची किंवा फणसोप कसोपला जायची, तर त्यांच्यासाठी एक विश्रांतीची जागा म्हणून ही जागा असू शकते. आपण एक धर्मशाळा आता येताना बघितली, म्हणजे एक भग्नावस्थेतली होती आणि एक बऱ्यापैकी सुस्थितीतली होती. तर त्या धर्मशाळांसारखंच महत्त्व ह्या ठिकाणाला असू शकतं. A.D. तोडणकर आणि फडके शास्त्री यांनी एक गोष्ट सांगितली की असे जे वड होते ते वड हे फक्त काही निसर्ग जपण्यासाठी नव्हते किंवा त्याला महापुरुषाचं स्थान केलं आणि त्याला एक धार्मिकता दिली की संपलं, असं नव्हतं. तर कुठेही जेव्हा रस्ता चालू व्हायचा, एक मोठा मार्ग असायचा, तर ते पूर्ण ओसाड रान आहे आणि मग ते ओसाड रान असताना लोकांना कुठेतरी विसाव्याची जागा म्हणून वड महत्त्वाचे होते. आपण आता वड कापत चाललोय आणि मग पूर्ण पठार उजाड होत चाललेला आहे, पण ह्या वडांना महत्त्व आहे. ह्या सगळे वड पिंपळ जे आहेत त्यांना अनन्यसाधारण महत्त्व तेव्हा सुद्धा होतं. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही एक साधारण अर्धा पाऊण तासाचं पूर्ण पठारावर विस्तीर्ण उन्हाळ्यात पठारावर चालताय आणि अचानक तुम्हाला असं झाड दिसलं तर काय वाटेल. मग तेव्हाची लोक धार्मिक होती, मग ती धार्मिक होती म्हणून इथे एक महापुरुष स्थापन केला, म्हणजे तो कायम झाला आणि त्याला एक धार्मिकता आली आणि त्यामुळे तो वड जपला गेला. तर असा हा एक जुना वड आहे. एकूण सगळं बघितलं तर साधारण हा वड 350 ते 400 वर्ष जुना आहे असं आपण म्हणू शकतो. पण हा मार्ग, ह्या मार्गाचे उल्लेख हे साधारण पेशवे काळानंतर आणि ब्रिटिशांचा जो काळ आहे, म्हणजे साधारण 1820 पासून पुढे असा हा काळ असा आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण गोळपच्या हरिहरेश्वर मंदिरात आहोत. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर टिपिकल पेशवे काळातलं आणि कोकणी पद्धतीतलं देऊळ आहे आणि तिथे आपण आत्ता बसलेलो आहोत. सभामंडप आहे, सभामंडपाच्या आत गाभारा आहे, गाभाऱ्याच्या परत आत आपल्याला 3 मूर्ती दिसतात. आता ह्याचं महत्त्व का आणि पूर्ण स्टडी टूरमध्ये इथे मुद्दाम का आणलं आम्ही हे आत्ता सांगतो. तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांचं एकत्रित रूप आपल्याला इकडे दिसतं. आता विष्णूच्या अनेक मूर्त्या तुम्ही कोकणात बघितल्या असतील, आपण कधीतरी जाऊच आणि विशेष तशा मूर्त्या बघूच. त्याच्याबरोबर शंकराची मूर्ती सुद्धा पिंडीच्या रूपात बरेच वेळेला दिसते, पिंड दिसते आपल्याला, शंकराची पिंड खूप वेळेला दिसते. पण मूर्ती रूपात आपल्याला भगवान शंकर खूप कमी वेळेला दिसतात आणि ते इथे आहेत. आणि ऑफकोर्स ब्रह्म. तर ह्या तिघांची एकत्रित मूर्ती आहे. खूप कमी, मी तर म्हणेन तसं म्हटलं तर असे तिन्ही एकत्र असलेलं एक देऊळ खूप कमी वेळेला आपल्याला सापडतं आणि म्हणून आपण इकडे आहोत. पण परत फक्त त्या मूर्ती बघितल्या आणि मग इकडून निघून गेलं असं होत नाही, मग त्यातनं काही ती मजा येत नाही. मग त्यामुळे आजूबाजूचा परिसर, त्याच्याबरोबर थोडासा काही या देवळाचा इतिहास असेल तर हे सगळं आपण बघूया. आणि परत स्थापत्यशास्त्र वेगळं आहे, काही कोरीव काम केलेलं आहे, त्याच्या बाहेर छोट्या छोट्या काही मूर्ती आहेत, या सगळ्याबद्दल आपण बघू. आणि अर्थात जर ह्या रस्त्यावरनं आपल्याला जायचं असेल तर अनेक वेळेला अनवट वाटा पकडल्या तरच गोष्टी कशा वेगळ्या प्रकारे समजतात आणि त्या पूर्ण अभ्यास दौऱ्याचा आनंद घेता येतो. त्यासाठी हे विशिष्ट देऊळ ते म्हणजे हरिहरेश्वर. आता हरिहरेश्वर हे गोळपमधलं जे देऊळ आहे, पुढच्या वेळेला कोणालाही इथून नेत असाल, फिरायला नेत असाल तर काही ठराविक ठिकाणं जी आहेत, जी मुद्दाम दाखवावी त्यातलं आहे. निसर्ग, धार्मिकता आणि टिपिकल कोकणातलं देऊळ ह्या तिन्ही गोष्टी इथे मिळतात. फक्त काय करा, ह्याच्या गाभाऱ्याच्या बाहेर किंवा गाभाऱ्यात एकदा बसा. ते टिपिकल नीरव शांतता आणि त्याच्याबरोबर कमर्शियलायझेशनचा कुठलाही टच नसलेली धार्मिकता ही आपल्याला इथे दिसते. आणि म्हणून ह्या अभ्यास दौऱ्यात, ह्या वारसा सहलीत आपण हे देऊळ मुद्दाम कव्हर करतो. आपण आता तिथे आज जाऊया. पूर्ण देऊळ फुरसत से बनाया हुआ है असं आपण जेव्हा म्हणतो तर त्याची कलाकुसर आपल्याला दिसते. म्हणजे अगदी इकडचं प्रत्येक कोरीव काम बघा, ते वेगळं आहे, छान आहे. आणि त्याहीपेक्षा
त्याला विचार केलेला आहे. कुठल्याही अशा प्रकारे सहज काहीतरी कोरलं असं नाही आहे. तुम्ही इकडे बघितलं तर ती गणेशपट्टीसुद्धा आपल्याला त्या काळातली दिसते आणि तो गणपती पण व्यवस्थित दिसतोय. तो पेशवे काळातला हे आपल्याला समजतं. आणि आत ब्रह्मा विष्णू महेश आहेत. प्रत्येकाची आयकॉनोग्राफी बघितली तर त्याची मजा खूप वेगळी आहे आणि ती सगळी आपल्याला इथे समजणार आहे. आणि म्हणून कधीतरी इकडे यायला हवं. रत्नागिरीवरनं लिटरली 15 मिनिटावर असं काहीतरी एक वैभव आहे हे लोकांना माहीत नसतं. आणि म्हणून स्टडी टूरमधला ऐतिहासिक वारसा सहलीतला हा एक फार महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यापेक्षा आत्ता जे तुम्हाला आधीच्या क्लिप्समध्ये बघायला मिळालं ते जस्ट 20% आहे मी जी सगळी माहिती सांगणार आहे त्याबद्दल. तर तुम्हाला अशा एका ऐतिहासिक वारसा सहलीला जॉईन व्हायचं असेल तर जूनच्या पहिल्या रविवारी, पहिल्या आठवड्यातल्या रविवारी तुम्हाला ही वारसा सहल जॉईन करता येईल. तर ती नक्की जॉईन करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही वारसा सहल इतर लोकांना सांगायची असेल, त्याच्याबद्दल अजून कुतूहल असेल तर अनेक लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.